तर एकीकडे कोकाटे यांचा वाद पेटलेला आहे आणि असं असताना धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळामध्ये परत येण्याची चर्चा सुरू झालेली होती। अजित पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे मुंडेंचा मंत्रिमंडळामध्ये परत येण्याचा मार्ग सुकर झाला असं बोललं जात होतं। यामध्येच मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एकदा नव्हे तर तब्बल 3 वेळा भेट घेतली, त्यामुळे चर्चेला अर्थातच बळकटी मिळाली। पण मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेण्याची चर्चा फडणवीसांनी स्पष्ट शब्दामध्ये फेटाळून लावली आहे। त्यांनी 3 वेळा माझी भेट घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे। कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही। मंत्रिमंडळाची चर्चा ही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही। मंत्रिमंडळाची चर्चा मी, अजितदादा आणि एकनाथराव शिंदे करतो। तर बेशिस्त आमदार आणि मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी नेमका काय इशारा दिला बघूया। जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही आणि याच्यावर कारवाई होईल। आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही आणि याच्यावर